एकदा समर्थ शिष्यांसमवेत रानात गेले असता रानात सगळे मार्ग चुकले आणि तेव्हाच समर्थ पोट दुखण्याचे ढोंग करत एका गुहेत जाऊन झोपले. शिष्यांनी बघितले की गुरुजी वेदनेमुळे कणत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य मात्र हैराण होऊन एकमेकांना बघू लागले. सर्व शिष्य शांत होते. तेवढ्यात शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी रानात आले आणि गुहेत वेदनेमुळे समर्थ कणत आहेत हे कळल्यावर शिवाजी महाराज तेथे आले आणि हात जोडून वेदनेचे कारण आणि त्यावर काय उपाय करू शकतो विचारले. तेव्हा समर्थांनी इतर भक्तांना सांगितले त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांना सांगितले की भयंकर पोट दुखत आहे आणि हा रोग असाध्य असल्यामुळे यावर एकच औषध काम करू शकते, पण ते फार कठीण आहे. यावर शिवाजी महाराज म्हणाले, गुरुदेव, आपण संकोच न करता औषध सांगा. आपली व्याधी बरी होत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकणार नाही. तेव्हा समर्थ म्हणाले, यावर केवळ वाघिणीचे ताजे दूध हेच औषध आहे आणि ते मिळणे अशक्य आहे. हे ऐकल्यावर शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करून लगेच निघाले. थोडं दूर गेल्यावर त्यांना वाघाचे 2 छावे दिसले. तेव्हा महाराजांनी विचार केला की निश्चितच यांची आई देखील येथेच कुठे असेल. ते तेथेच उभे राहिले आणि आपल्या पिल्लांजवळ मनुष्य बघून वाघीण तेथे आली आणि ती महाराजांवर गुरगुरू लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते, परंतु त्यांना लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. शिवाजी महाराजांनी धैर्याने हात जोडून वाघिणीला विनंती केली की मी येथे तुम्हाला मारायला नव्हे तर केवळ दूध घेण्यासाठी आलो आहे, कारण समर्थांची व्याधी बरी व्हावी म्हणून तुझे दूध हवं आहे. हे दूध मी समर्थांना देऊन येतो आणि हवं तर नंतर तू माझे भक्षण केलेस तरी काही हरकत नाही. शिवाजी महाराजांची भक्ती आणि विनम्रता बघून वाघीण शांत झाली आणि महाराजांनी तिचे दूध काढले. तिच्या या वागणुकीमुळे आनंदी होऊन महाराजांनी तिला नमस्कार केला आणि गुहेत पोचले. महाराजांनी भरलेलं कमंडलू बघत म्हटले, शिवा, शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास. धन्य आहेस तू. तुझ्यासारखा शिष्य असल्यावर गुरु वेदनेत राहूच शकत नाही. शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत समर्थांनी इतर शिष्यांकडे दृष्टी टाकली. आता शिष्यांना शिवाजी महाराजांचा अधिकार कळून आला आणि स्वतःची चूक देखील. शिष्याची योग्यता असल्यामुळे गुरुचे त्यावर प्रेम असल्याचे सर्वांना कळून आले. अर्थातच यावरून असे लक्षात येते की ईर्ष्या करण्यापेक्षा आपल्यातील दुर्गुण दूर केल्याने आपण पात्र ठरू शकतो आणि विशेष कृपा आणि प्रेमाचे अधिकारी बनू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.